एबीपी माझावर आपण बघताय मुंबई पुणे फास्ट। पोलिसांवर हल्ले करताना यापुढे 100 वेळा विचार करा, कारण आम्ही हल्लेखोरांना अटक करून कोर्टामध्ये केस चालवली तर ती शेवटपर्यंत लढावी लागणे, तोपर्यंत आरोपींना ना पासपोर्ट मिळेल ना कुठे नोकरी। त्यामुळे यापुढे पोलिसांशी पंगा घेताना जरा विचार करा, असा सज्जड दम पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिला। काल कल्याणमध्ये 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होतं। जरीमरी मंडळाचे कार्यकर्ते इथे होते। बंदोबस्ताकरता असलेल्या पोलिसांनी जरीमरीच्या कार्यकर्त्यांना ढोलताशे बंद करायला सांगितलं, मात्र त्यांनी पोलिसांना जुमानलं नाही। यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांचा काही कार्यकर्त्यांशी वाद झाला आणि त्यांनी डगळेंना तलावात फेकून दिलं। इतकंच नव्हे तर डगळे यांना बुडवून मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। राहुल गायकवाड, नयन, बंदेश गायकवाड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तो हम अनप्रोवोक्ड एक्ट कोई नहीं करना चाहते अपनी तरफ से, मगर क्योंकि हम वहां खड़े हैं और आपको सही बात बता रहे हैं, इसलिए आप अपनी समाज में अगर आप अपना हुद्दा बढ़ाना चाहते हैं तो वो करेक्ट माध्यम नहीं है। डिसिप्लिन शुड बी रिवॉर्डेड बाय द सिटीजन्स ऑल्सो। वो अगर हमारे नागरिक भी ये सोचें कि भाई इसने बहुत बड़ा काम किया है तो वो गलत सोच है। बड़े लोगों की सोच ऐसी नहीं है। कुछ अगर यूथ समाज कंटक इस तरह से सोचते हैं तो वो गलत बात है और उनको भी हम जाके सिखाते हैं। अगर आपने उस पर कायदा हाथ में लिया तो उसके परिणाम कोई अच्छे नहीं होने वाले हैं। खास तौर से मैं यूथ को जरूर बोलना चाहूंगा कि उनका जीवन अभी आगे का है, बाकी उनको अगर एक सादा केस भी दाखिल हो जाएगा तो पासपोर्ट नहीं मिलेगा, नौकरी नहीं मिलेगी जब तक वो केस का डिस्पोजल नहीं होगा। और हम छोड़ने वाले हैं नहीं, हम आगे आगे तक कोर्ट में इस मैटर को लेके जाने वाले हैं। दरम्यान कल्याणमधली जी घटना समोर आलेली होती त्याच्यामध्ये वाद नेमका काय झाला आणि काय घडलं हे जाणून घेतलंय पीडित पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्याकडनं आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी। बघूया। आपल्याबरोबर स्वतः पोलीस निरीक्षक नितीन डगले जी आहेत। डगलेजी, काय नेमकं काल झालं होतं आणि आता तुम्हाला कसं वाटतंय? सगळ्यात पहिल्यांदा अजून अस्वस्थ आहे एक सरकारी कर्मचारी जो इमानतदारी नोकरी करतो, त्याच्यावर असे माथेफिरू लोक हल्ला करतात। काल जो प्रसंग झाला होता तो तुम्ही त्यांना म्हणजे ते वाजवत होते आणि तुम्ही त्यांना शांत राहायला सांगितलं आणि मग त्यांनी तुमच्यावर उडी मारली, काय झाला प्रसंग? काल त्यांचं वाद्य सार्वजनिक जिथं विसर्जन करतो त्या ठिकाणी जात, त्यांना म्हटलं तुम्ही एक तर पुढे वाजव किंवा मागे वाजव। त्यावरनं त्यांच्याशी बोलचाली झाली असं त्यांनी म्हटलं इथं विसर्जन करायचंच नाही, हे आमचं खाजगी मालकीचं आहे, कोणीही विसर्जन करायचं नाही। म्हटलं तुम्ही नाही नसाल करू शकत, तो जो कोणी स्वतःचा बाप्पा आहे तो स्वतः करू द्या। तिथं मूर्त्या ठेवलेल्या होत्या, विटंबा होण्याची खूप दाट शक्यता होती। त्यातही त्यांनी अडकाठी केली, जो उतरायला गेलं तर ते उतरून आले। तिथं मूर्ती होती ती मी हे केली। त्यानंतर त्यांनी मला ढकलल्या पाण्यात आणि माझ्या अंगावर चढून खांद्यावर मला डोबवण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी। तुम्ही पोहल्यामुळे तुम्ही बाहेर आले? माझं नशीब चांगलं, माझ्याऐवजी दुसरा कोण असतं, मला थोडंफार पोहता येतं, मी त्या ह्याच्यात मी वाचलो, दुसरा कोण असतं वाचू शकलो नसतं। तुम्ही ती बघा किती वेळ त्यांनी मला पाण्यात डोबवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ आले, वरिष्ठांनी आम्हाला घेऊन हे केलेलं आहे। आणि तुम्हाला आता अपेक्षा आहे की योग्य त्या प्रकारची कारवाई होईल? आमच्या वरिष्ठांवर माझा विश्वास आहे, आमचे वरिष्ठ योग्य ते न्याय देतील आणि आमची बाजू हे करून दाखवतील। तेव्हा हे आहेत नितीनजी, त्यांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ योग्य त्या प्रकारची कारवाई करतील। केवळ मूर्त्यांची विटंबना झाली असती आणि म्हणून त्यांनी मूर्ती विसर्जनाकरता सुद्धा पुढाकार घेतला। जेव्हा त्यांना बुडवण्याचा प्रयत्न झाला त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। अपेक्षा आहे की या सगळ्या विषयात पोलीस अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करतील। कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, एबीपी माझा, कल्याण। गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवर झालेले हल्ले नेमके कोणकोणते होते, कोणकोणत्या अशा घटना होत्या, आपण बघूया। 27 फेब्रुवारीला शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखाची ठाण्यामध्ये भर रस्त्यात महिला वाहतूक पोलिसाला मारहाण बघायला मिळाली। तर पिंपरीमध्ये चोरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या चोराकडनं स्वतःसह पोलिसावर ब्लेडने वार झाले। मुंबईत विना हेल्मेट अडवल्याच्या रागातनं वाहतूक पोलीस विलास शिंदेंवर हल्ला झाला। तारीख होती 25 ऑगस्ट आणि आरोपींनी भावाला बोलवून हा हल्ला केला आणि ज्या हल्ल्यामध्ये नंतर उपचारादरम्यान विलास शिंदे यांचा मृत्यू झाला। 1 सप्टेंबरला कुर्ल्यामध्ये नाकाबंदीच्या वेळी दुचाकी स्वाराने पोलीस हवालदार देविदास निंबाळकरांना धडक दिली। तर 4 सप्टेंबरला धुळ्यात वाद मिटवण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक PS ढोले यांनाही मारहाण करण्यात आली। 6 सप्टेंबरला पार्ल्यामध्ये विना हेल्मेट महिलेला हटकल्यानं महिला वाहतूक पोलिसालाही मारहाण झाली।
तर कल्याणमध्ये विसर्जनावेळच्या वादातनं पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. 6 तारखेला अशा सातत्याने या घटना समोर येत आहेत. इकडे ग्रामीण भागामध्ये सरपंच पदासाठी मोठी चुरस असते. गाव विकासासाठी योग्य आणि अनुभवी व्यक्तीला सरपंच पद देण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. पुण्याच्या ढोरे बांबुरवाडी ग्रामस्थांनी मात्र सरपंचपदी चक्क 94 वर्षाच्या आजीबाईंवर विश्वास दाखवलाय. गंगूबाई भामरे या मागील वर्षी ग्रामपंचायतीत निवडून आल्या होत्या. सुमित्रा ढोरे या विद्यमान सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर गंगूबाई भांबुरे या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या. या ग्रामपंचायती अंतर्गत 3 गावांचा समावेश आहे. या तिन्ही गावांच्या विकासाचा ध्यास नूतन सरपंच गंगूबाईंनी व्यक्त केलाय. आता उपसरपंच बबन जरी ते येऊ शकलेत का नाही काही, पण आम्ही सगळे व्यवस्थित आम्ही सगळी कामं करू. आता त्यातून मला दिले निवडून तर करू आम्ही कसंही का होईना, पण लोकांच्या म्हणण्याप्रमाणे चालू करू. गावाचा विकास जे आहे ना, नडी नाडी पुढं गटारे संडास रोडांची नडे ते आम्ही करून घेऊ. गणेशोत्सवामुळे राज्यभरात भक्तिमय वातावरण आहे. गणेशाच्या आराधनेमध्ये भक्तगण तल्लीन आहेत. गणेश गल्लीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी देखील भक्तांची रीघ लागली आहे. आपण पाहूया याच बाप्पाची आरती. इकडे मुंबईसारख्या शहरात परंपरा जपणारा गणेशोत्सव साजरा करणं तसं दुर्मिळ असं. मात्र आपली संस्कृती आणि परंपरा जपत अतिशय साधेपणाने दादरमधल्या हिंदू कॉलनीत गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा तसंच वेगवेगळी नाटकं दाखवली जातात. अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या खऱ्या संस्कृतीची जाण लहान मुलांना करून दिली जाते. यावर्षी तिन्ही सांज, सेल्फी, हा शेखर खोसला कोण आहे अशी नाटकं दाखवली जाणार आहेत. याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा देखील आयोजित केल्या गेल्या आहेत. अशा विविध उपक्रमांमुळेच हिंदू कॉलनीतला हा उत्सव आपलं वेगळेपण टिकवून आहे. गणेशोत्सवाचा उद्देश हा कालांतराने मागे पडत गेला, त्याचं स्वरूप बदलत गेलं. पण मुंबईसारख्या ठिकाणी हिंदू कॉलनी गणेश मंडळाने ती परंपरा आजही जपली आहे. आपल्याबरोबर त्याचे सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. सर, तुमच्या मंडळाला किती वर्ष झाली आणि तुम्ही कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करताय? हे हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळाचं 71वं वर्ष आहे. आम्ही हा गणेशोत्सव सुरू करण्यात आला 1945-46 साली
आणि त्याला निरंतर आम्ही 71 वर्ष सतत प्रात्यत्याने आम्ही टिळकांची जी चालू केलेली प्रथा होती ती जपून आलो आहे आणि जपतोय अजूनही, आणि तो जपण्याचा आमचा सतत प्रयत्न चालू आहे. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम राबवतो. गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत जात आहे, पण तुम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो? संपूर्ण मुंबईमध्ये आज हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ म्हणजे एक वेगळं स्वरूप धारण केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल आम्हाला अजिबात चिंता नाही. लोक आमच्याकडे स्वतःहून येतात. किती लोकांचा सहभाग असतो आणि तुम्ही याचं मॅनेजमेंट साधारण कसं करता? जवळजवळ प्रेक्षक जवळ 600-700 दर नाटकाला रात्री येतातच. तर नक्कीच या काळामध्ये हा उद्देश प्रत्येकाने लक्षात ठेवून हा गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे, तरच तो सफल गेला किंवा तो फळाला गेला असं म्हणता येईल. कॅमेरामन जगतासह प्रणिता मारणे, एबीपी माझा, मुंबई. खारघरमधील जीडी पोळ फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत अनाथ मुलांसोबत गणेशोत्सव साजरा केलाय. नवी मुंबईतल्या 5 अनाथालयातील 150 मुलं या सोहळ्यात सहभागी झाली. गणपती बाप्पांच्या दर्शनासोबत यावेळी मुलांच्या कलागुणांनाही वाव देणारे कार्यक्रम घेण्यात आले. विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं, तसंच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या लहानग्यांनी खूप दिवसांनंतर अशी धमाल अनुभवली.